वेलकम टू ईगल्स कोचिंग क्लासेस. बाळांनो, आज आपण ह्या ठिकाणी हा इक्वेशन पाहणार आहोत. दॅट इज अ सायमल्टेनियस इक्वेशन. आणि ह्याला कुण्या पद्धतीनं सॉल्व करतात हे आपण ह्या ठिकाणी पाहूया. जो तुम्हाला या ठिकाणी इक्वेशन दिलेला आहे ह्याला आपण काय करूया, नंबर 1 देऊया. म्हणजे 1 डिवायडेड बाय 3x प्लस y आणि त्या ठिकाणी पाहू शकता प्लस 1 डिवायडेड बाय 3x मायनस y इज इक्वल टू 3/4. याला आपण काय करू बेटा, नंबर 1 देऊ. ओके. आता ह्या ठिकाणी पाहू शकता हा दुसरा दिलेला आहे तुम्हाला. काय आहे पाहू शकता, दॅट इज 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x प्लस y आणि पुढे पाहू शकता मायनस आहे, त्याच्यानंतर 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x मायनस y इज इक्वल टू -1/8. ह्याला दिला आपण नंबर 2. ओके. आता ह्या ठिकाणी पाहू शकता बेटा, आता काय करायचं नेमकं, तुम्हाला ह्या ठिकाणी खाली दिसतं 3x प्लस y, इकडे काय बेटा 3x मायनस y. मग आपण ह्या ठिकाणी काय करायचं की ह्या व्हॅल्यूच्या ठिकाणी आपण म्हणजेच काय पुट 1 डिवायडेड बाय 3x प्लस y इज इक्वल टू तुम्ही काय करा, a घ्या, नाही वाटलं तर m घ्या, तुमच्या मनावर घ्या. मग ह्याला काय करायचं, आपण m घ्यायचं आणि 1 डिवायडेड बाय 3x मायनस y इज इक्वल टू ह्याला ठेवायचं n ठेवायचं. दॅट इज अ सबस्टिट्यूट इन द गिवन इक्वेशन. हे इक्वेशन मध्ये आपण सबस्टिट्यूट केल्यानंतर आपल्याला पुढे त्याच्यामध्ये काय करता येतं पहा. या ठिकाणी आपण ज्यावेळेस याला सबस्टिट्यूट करतो, सबस्टिट्यूट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी काय करायचं ह्याच्यामध्ये पहा, इथं पाहू शकता एवढ्याच्या ठिकाणी काय करता येतं m, एवढ्याच्या ठिकाणी n इज इक्वल टू किती आहे बेटा 3 डिवायडेड बाय 4. याला नंबर दिला आपण 3. एवढ्याच्या ठिकाणी काय करता येतं 1 डिवायडेड बाय 3x प्लस y इज इक्वल टू काय आहे बेटा, आपण आत्ताच म्हणलं m आहे. खाली किती उरलाय बेटा 2 उरलाय प्लस ह्या ठिकाणी पहा ह्या दोघांच्या मध्ये सिम्बॉल कोणता आहे, मायनस आहे. 1 डिवायडेड बाय इथं काय येतं 1 डिवायडेड बाय 2 इन ब्रॅकेट 3x मायनस y आहे. मग आत्ताच आपण सांगितलं होतं की एवढ्याच्या ठिकाणी काय लिहिता येतं n. मग काय करता येतं n डिवायडेड बाय काय करता येतं 2 येतं विच इज इक्वल टू -1/8 करता येतं. ह्याच्यामध्ये पाहू शकता, ह्याच्यामध्ये ऑब्झर्वेशन करू शकता, ह्या ठिकाणचा खालचा जो भागाकार आहे तो वरच्या साईडला जाऊन त्या ठिकाणी काय होतो बेटा, गुणाकार होतो. म्हणजेच काय होतो, इकडला भागाकार इकडे येतो. 4 इन ब्रॅकेट m प्लस n इज इक्वल टू 3. मग काय येतं 4m प्लस 4n इज इक्वल टू 3. याला आपण नंबर दिला 5 समजा. आता ह्या ठिकाणी बघा बेटा, ह्या दोघांचा पाया तर सारखा आहे. पाया सारखा राहिल्यानंतर ह्या ठिकाणी काय होतं, ह्या दोघांची बेरीज होते. बेरीज म्हणजे मायनस सिम्बॉल आहे म्हणून मायनस द्या. m मायनस n डिवायडेड बाय काय येतं बेटा 2 येतं इज इक्वल टू -1 डिवायडेड बाय 8. ओके. इकडला खालचा भागाकार तिकडे जाऊन काय होतो बेटा, गुणाकार होतो. 2 इंटू -1 काय येतं -2 येतं डिवायडेड बाय 8 येतं. कटल्यानंतर काय उरतं बेटा -1 डिवायडेड बाय 4 उरतं. मग हे उरल्यानंतर m मायनस n इज इक्वल टू काय उरलं -1 डिवायडेड बाय 4 उरलं. मग अशा कंडिशनमध्ये हा खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतो बेटा, गुणाकार. मग 4m मायनस 4n इज इक्वल टू उरला -1 ह्या ठिकाणी उरला. ह्याच्यामध्ये नीट ऑब्झर्वेशन करा बेटा. आपल्याला ऑब्झर्वेशन करायच्या 5 आणि 6 मध्ये. नीट पहा मी काय म्हणलं, हे तुमचा 5 नंबर आणि हा तुमचा 6 नंबर. ह्याच्यामध्ये तुम्हाला काय दिसू लागलं, इथं प्लस 4n आहे आणि इथं -4n आहे. ज्यावेळेस सिम्बॉल अपोजिट असतात त्यावेळेस आपल्याला ऍडिशन करावं लागतं. उगा अपोजिट नाही ना, त्याचे व्हेरिएबल जे असतात, हे व्हेरिएबलचे जे कोइफिशियंट असतात, ह्याला कोइफिशियंट म्हणतात, ह्याला व्हेरिएबल म्हणतात. ह्याचे जे असतात हे सारखे असायला पाहिजे. ह्याच्यानं काय साध्य होतं बेटा, तुम्हाला एक व्हॅल्यू मिळते. इथं तुम्हाला जे मिळेल m ची व्हॅल्यू काढता येईल. आता आपण काय करूया बेटा, ह्या ठिकाणी ऑब्झर्वेशन करा की 5 आणि 6ला आपण काय करायचं, इथं प्लस आहे आणि इथं मायनस आहे म्हणून आपण त्यांना काय करू, ऍडिशन करूया. ऍडिंग इक्वेशन 5 मी शॉर्ट मध्ये लिहितो, तुम्ही पूर्ण लिहा. 5 and 6. मग काय आहे बेटा बघा, 4m प्लस 4n इज इक्वल टू 3 येतं आणि खाली बघा 4m मायनस 4n इज इक्वल टू -1 येतं. अशा कंडिशनमध्ये ऍडिशन केल्यानंतर प्लस 4n मायनस 4n कटला बेटा. 4m किती m झाले 8m. 3 मधून 1 गेला किती उरला 2. देअरफॉर m बरोबर 2 भागिले काय आलं 8. का इकडला गुणाकार इकडे काय झाला बेटा, भागाकार. 4 1 4 4 2 8. m ची व्हॅल्यू काय आली बेटा 1 डिवायडेड बाय 4 आली. पण आता आपल्याला m मिळालं तर आपल्याला ह्याच्यावरून काय काढता येतं, n काढता येतं. आणि n जर काढायचं असेल तर आपल्याला ह्या m ची व्हॅल्यू एकतर 5 मध्ये ठेवा नाहीतर 6 मध्ये ठेवा. अजिबात काही चुकणार नाही आणि तुम्हाला त्या ठिकाणी n ची व्हॅल्यू मिळेल. मग आता आपण या ठिकाणी काय करूया, 5 नंबरचा इक्वेशन सबस्टिट्यूट
m इज इक्वल टू 1/4 इन इक्वेशन नंबर 5. 5 मध्ये ठेवत बेटा. 5 नंबरचं बघा बरं का 4m आहे. mच्या जागी काय लिहिता येते बेटा 1/4 प्लस 4n इज इक्वल टू काय येतं 3 येतं. 4 4 कटला उरला काय 1 प्लस 4n इज इक्वल टू काय उरला 3. मग पुढे काय येते पहा बेटा. इकडला प्लस तिकडे जाऊन काय होतो -3 - 1 देअरफॉर 4n इज इक्वल टू काय उरलं बेटा 2 उरला. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतो भागाकार काय उरला 1/2. n बरोबर काय उरलं बेटा 1/2 आणि m बरोबर काय आलं पहा बरं का. आत्ताच तुम्ही त्या ठिकाणी काढलेलं होतं 1/4. एवढं म्हणजे उत्तर झालं का हो तुमचं. नाही झालं. का नाही झालं. कारण तुम्ही पहिल्यांदा काहीतरी म्हणलं होतं की कुणाच्या जागी कुणाची तरी किंमत ठेवलेलं होतं ते आपल्याला पहिल्यांदा पाहायचंय. मग ह्या ठिकाणी पाहू शकता ह्याच्यामध्ये आपण काय केलं होतं 1/3x + y इज इक्वल टू आपण m ठेवलं होतं. आठवत असेल तुम्हाला आत्ताच. मग आत्ताच आपल्याला माहित आहे m ची किंमत काढला बेटा तुम्ही. किती काढला m ची किंमत आत्ताच या ठिकाणी पहा m कुठे गेला का 1/4 आहे. मग ह्याच्या ठिकाणी काय करता येतं 1/4. 1/3x + y इज इक्वल टू 1/4. आलं लक्षामध्ये. खालचा भागाकार इकडे जाऊन काय होतो गुणाकार. इकडला भागाकार इकडे जाऊन काय होतो बेटा गुणाकार. 3x + y इज इक्वल टू काय येतं 4. याला आपण समजा नाव दिलं 7 नंबर. मग दुसरा एक होता काय होता 1/3x - y इज इक्वल टू n होता. आणि आताच यांची किंमत काढला हो तुम्ही. किती काढला बघा 1/2 आहे. मग बेटा 1/3x - y इज इक्वल टू 1/2. इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार इकडला भागाकार इकडे जाऊन गुणाकार. आणि अशा कंडिशन मध्ये त्या ठिकाणी काय होतं पहा की 3x - y इज इक्वल टू येतं 2. ह्याला समजा आपण नंबर दिला 8. ह्याच्यामध्ये तुम्हाला काहीतरी वेगळं दिसायला बेटा. म्हणजे एक प्लस आहे एक मायनस आहे. इथं प्लस y आहे आणि इथं मायनस y आहे. असं जर असेल तर आपण काय करतो ॲडिशन. मग काय करायचं सांगा बरं का बेटा. ॲडिंग 7 and 8. पहा ॲडिंग इक्वेशन 7 and 8 मी शॉर्टमध्ये लिहितो बेटा तुम्ही पूर्ण लिहा 7 and 8. चला 7 नंबर पहा बेटा 3x + y इज इक्वल टू 4. 3x - y इज इक्वल टू 2. y कटला y त्या ठिकाणी कटला. पहा डबल एकदा 3x + y 3x - y 3x किती x होतात 6x आणि 4 and 2 किती होतात 6. इकडला गुणाकार तिकडे जाऊन काय होतो बेटा भागाकार. x बरोबर काय येतं 1 6 1 6. आता काय करू बेटा ह्याची व्हॅल्यू एकतर 7 मध्ये ठेवा नाही तर 8 मध्ये ठेवा. आता म्हणायचं पुढे पहा काय करायचं पहा. पुट सबस्टिट्यूट काय म्हटलं तुम्हाला x इज इक्वल टू 1 इन किती नंबर मध्ये ठेवायचं म्हटलं 7 मध्ये ठेवा. तुमच्या मनावर 7 ठेवा 8 ठेवा इट इज नॉट मॅटर. 3x + y इज इक्वल टू 4 आहे. मग x ची किंमत किती आहे सांगा बरं का 1 4. 3 + y इज इक्वल टू 4. देअरफॉर y इज इक्वल टू 4. इकडला +3 तिकडे जाऊन काय होतो -3. देअरफॉर y बरोबर काय येते बेटा 1. मग तुम्हाला आन्सर काय मिळालं x इज इक्वल टू 1 अँड y इज इक्वल टू 1 इज द सोल्युशन ऑफ गिवन सायमल्टेनियस इक्वेशन. इक्वेशन्स अशा प्रकारे आपण ह्या गणिताला सॉल्व करू शकतो. थँक्यू.